गोदावरी. हाय हॅलो नमस्कार, शुभ सायंकाळ आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभकामना आणि शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तर आज आहे स्पेशल दिवस आणि खास तयारी करून आम्ही कुठेतरी चाललो आहे. सांगणार नाही मी ते आत्ता तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि हो, कालचा 31चा व्हिडिओ मी टाकला आहे, तो नक्की बघा पूर्ण सगळ्यांनी. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तसंच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर चला बाय, भेटूया आपण लवकरच. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर इथे आम्ही सर्व तयारी करून घराला लॉक लावून जाण्यासाठी निघालो. बाहेर गाडी क्लिनिंगचं काम चालू होतं बघा. तर मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आणि झालं असं की आम्हाला दोन फंक्शन अटेंड करायचे होते. एक तर चितेगावला जायचं होतं, तिथे आमच्या फ्रेंडच्या शॉपचं ओपनिंग होतं. तर त्याने आम्हाला 4 वाजताच बोलवलेलं होतं, पण मग तयारी करता करता वेळ झाला, त्यामुळं मग आम्ही संध्याकाळी निघालो. आणि दुसरं एक फंक्शन म्हणजे आज होता माझ्या मुलीचा बर्थडे, तर तोही आम्हाला सेलिब्रेट करायचा होता. तर पहिले आम्ही शॉपच्या ओपनिंगसाठी गेलो आणि हे बघा त्याचं शॉप, पिकअप बॉडी मेकिंगचं जो शॉप आहे त्याचं, पेंटिंग वगैरे. तर तिथं गेलो, त्याच्याशी भेटलो, 5-10 मिनटं थांबलो आणि पुढच्या कामासाठी निघालो. आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली की हा व्हिडिओ आहे 1 तारखेचा, पण मग माझी तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळे मग मी तो लेट पोस्ट केला. मला सर्दी वगैरे झाली आहे, आवाज पण जरा खराब झाला आहे. तर त्यानंतर आम्ही पोहोचलो नांदूर नाक्यावरती या स्वीट्सच्या दुकानात आणि तिथे मग मी केक बघण्यासाठी गेले. केकची व्हरायटी, गोदावरी. केक घेऊन आम्ही निघालो सेलिब्रेशनसाठी. तर यावेळी आम्ही घरी सेलिब्रेशन न करता बाहेरच जेवायला जाणार होतो आणि बाहेरच सेलिब्रेशन करणार होतो. तर मला असं ठिकाण पाहिजे होतं की जिथे ऑलरेडी बड्डेचं वगैरे डेकोरेशन असेल. तर आम्ही दुपारीच शोधून ठेवलं होतं असं ठिकाण. मग नांदूर नाक्याजवळ वृंदावन हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे, तिथे आम्ही पोहोचलो. इच्छित लोकेशन गाडी पार्किंगला लावून हॉटेलमध्ये एंट्री केली. आणि नेमकं न्यू इयर असल्यामुळे आणि भरपूर जणांचे बड्डे होते वाटते इथे, त्यामुळे हॉटेलला फुल गर्दी होती. मागे पण एक वेळा असंच झालं की आम्ही खूप तयारीत आलो इथे आणि इथे आम्हाला टेबल वगैरेच भेटले नाही. सर्व गर्दी असल्यामुळे आम्हाला मग इथून वेटिंगला थांबून पण रिटर्न जावं लागलं. पण यावेळी काय असं झालं नाही, ओळख होती त्यामुळे मग लवकर जागा मिळाली आणि आम्ही बसलो जेवायला. आधी आम्ही डिनर करणार होतो आणि त्यानंतर मग सेलिब्रेशन, कारण सेलिब्रेशनच्या तिथे पण खूप गर्दी होती. म्हटलं पहिले जेवण करू आणि मग नंतर रिलॅक्समध्ये केक कट करू.
आपलं नव्हतं काय आपलं नव्हतं पनीर अंडा. 2 शब्द बोला काहीतरी. 1-2 2 शब्द. खूप गर्दी आहे इथे, खूप म्हणजे खूप. पण लकीली आमचा लवकर इथे नंबर लागला. ओळखीचे असल्यामुळे. वशिला चालली तर आमची वशिला. मला बोलायचे. बोलू दे ना. बोलू का? त्याच्यानंतर 100ला 4 किलोवाला बाबा. नंतर 100ला 5 किलोवाला बाबा. बर्थडे गर्ल इकडे बघ ना. बर्थडे गर्लला झोप आली रे. माझ्या पिल्लूला झोप आली रे. भूक लागली आहे. थांबा बाळा. महत्वाच्या विषयावर चर्चा. समजत तर काही नाही पण काय. जेवण येईपर्यंत टाइमपास म्हणून हे 2 नागली फ्राय पापड मागवले होते. आणि कालप्रमाणे आज पण पुन्हा एकदा डिनर प्लेट लागले. आता येईल. आजचा मेनू वेगळा आहे. पनीर अंगारा. ये है हमारी फेवरेट डिश गाइस, पनीर 65। तो देख सकते हो पनीर 65। देखो कितने सोबतच आजच्या व्हिडिओचा शेवट करू। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय।